हे कोणत्या पक्षाबद्दल मी बोलत नाहीये. मला सांगा, आता ते लाडकी बहीण योजना झाली, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. मध्ये ते राहुल गांधी म्हणले 8,500 रुपये प्रत्येक महिन्याला खटाखट तुमच्या अकाउंटमध्ये जाऊ. कुठून येणार ते पैसे? आणि तुम्ही असा मानसिकता निर्माण करणारा वर्ग निर्माण करताय ज्यांना फुकट मिळणार आहे. आता राहुल गांधींचं त्यावेळेस स्टेटमेंट असं पण होतं की समजा वर्गात 50 मुलं आहेत, एका मुलाला 90% मार्क पडले, एका मुलाला 35% पडले, एका मुलाला 10% पडले. त्या सगळ्यांची बेरीज मारायची डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल, की 90 वाल्याला पण 40 मार्क आणि 10 वाल्याला पण 40 मार्क. सगळ्यांना जे 40 मार्क पडायला लागले, 90 वाला का मेहनत करेल की बाबा रात्रंदिवस बायका पोरं सोडायची, जीव मारायचा, पैसे वाचवायचे, सगळं काही करायचं, आणि तुम्ही काय करणार? इक्वल. आम्ही किती अभ्यास केला, 90 मार्क पडले तरी आम्हाला 40च तुम्ही देणार. वास्तवाला धरून नाहीच आहे. मग मला तुम्हाला ही अशी मानसिकता निर्माण करायची का समाजाची, तुम्ही कुणीही काम करू नका, तुम्हाला सगळं काही फुकट मिळणार आहे. राहुल गांधी असतील, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, प्रत्येक जणाचा अजेंडा फक्त खुर्ची आहे का? आमचा कोणी विचार करणार नाहीये का मिडल क्लासचा?